वर्धा जिले के हिंगनघाट तहसील अंतर्गत वडनेर स्थित एक पेट्रोल पंप पर अन्न पुरवठा विभाग ने देर रात बड़ी कार्रवाई करते हुए कथित डीजल कालाबाजारी का खुलासा किया है। किसानों को डीजल खत्म होने की बात कहने वाले पेट्रोल पंप से निजी टैंकरों में बड़े पैमाने पर डीजल सप्लाई किए जाने का मामला सामने आया है। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 पर स्थित ARS एनर्जी पेट्रोल पंप पर उपभोक्ताओं की लगातार शिकायतों के बाद अन्न पुरवठा अधिकारी गौरव भांडेकर के नेतृत्व में छापेमारी की गई। कार्रवाई के दौरान कैलिबर ट्रांसपोर्ट सर्विसेज चंद्रपुर की एक निजी टैंकर को जब्त किया गया। जांच में सामने आया कि रिटेल पेट्रोल पंप से बड़े व्यावसायिक टैंकरों में भारी मात्रा में डीजल भरा जा रहा था। बताया जा रहा है कि ये पेट्रोल पंप फराद सिद्दीकी नागपुर द्वारा संचालित किया जा रहा है। सूत्रों के मुताबिक ये डीजल चंद्रपुर के चढ़ा नामक व्यवसायी तक पहुंचाया जा रहा था। स्थानीय किसानों का आरोप है कि जब वे खेती और ट्रैक्टरों के लिए डीजल लेने पहुंचते थे तब उन्हें डीजल खत्म होने की। नमस्कार मित्रांनो, मध्यरात्री HP पंप आहे दारोडा आणि टोल नाक्याच्या जवळपास आणि सिद्धती मालक आहे यांच्या इथं रात्री एक टँकर पकडला गावातल्या लोकांनी आणि टँकर पकडल्यानंतर तहसीलदार साहेबांनी हिंगणघाट तहसीलदार साहेबांनी येऊन कारवाई केली आणि ते टँकर आता वडनेर पोलीस स्टेशन इथे लावण्यात आलं। मित्रांनो, गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये डिझेलची टंचाई आहे आणि डिझेल लोकांना मिळत नाही आहे। तरी पण पंपाच्या म्हणजे मालक आहे हे ब्लॅकमध्ये दुसऱ्या मालकाला डिझेल विकताना पकडलाय। तर शेतकऱ्या लोकांना डिझेल मिळत नाही आहे आणि खूप जोरदार मार आहे आणि या परिस्थितीमध्ये अगर असं पंपचे लोक डिझेल विकत असेल आणि सामान्य लोकांच्या पोटावर लात मारत असेल हे दुःखाची बाब आहे। तर माझी विनंती आहे शासन प्रशासनाला की जे टँकर मिळाला त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे पंप मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे। माझं नाव गुरदयाल सिंग सोरन सिंग जोनी, माझी कार्यकर्ता वडनेर ग्रामपंचायत सदस्य। मित्रांनो, याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या पंपावर कितीतरी टँकरचा माल विकण्यात आलेला आहे असं माहिती मिळाली आहे। तर शासन प्रशासनाला विनंती आहे आणि आमचे आदरणीय समीरभाऊ पुन्नवार यांनी पण या कारवाईवर लक्ष देऊन योग्य सामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावं ही माझी विनंती। धन्यवाद।